अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। जवळपास 500 वर्षांची प्रतीक्षा संपली। पण इतक्या वर्षात नक्की काय झालं? अगदी वादापासून ते राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपर्यंत कसा कालखंड होता, यावर प्रकाश टाकणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी माधुरी, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। साल 1528 मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी यानं अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थळी असलेल्या जागेवर मशीद बांधली। याबाबत हिंदू समाजाने दावा केला की हे ठिकाण भगवान रामाचं जन्मस्थान असून इथं एक प्राचीन मंदिर होतं। हिंदू पुराणानुसार भगवान रामाचं जन्मस्थान हे मशिदीच्या मुख्य घुमटाच्या खाली होतं। या प्रकरणामध्ये 1853 मध्ये पहिली दंगल याच ठिकाणाभोवती झाली। 1859 मध्ये ब्रिटिश प्रशासनानं वादग्रस्त जागेभोवती कुंपण उभारलं। मुस्लिमांना इमारतीच्या आत पूजा करण्याची परवानगी होती आणि हिंदूंना बाहेर व्यासपीठावर पूजा करण्याची परवानगी होती। मात्र पुढे 23 डिसेंबर 1949 रोजी खरा वाद सुरू झाला, जेव्हा मशिदीमध्ये रामाच्या मूर्ती सापडल्या। हिंदूंनी सांगितलं की भगवान राम प्रकट झाले आहेत, तर मुस्लिमांनी आरोप केलेला आहे की कोणीतरी या ठिकाणी रात्री शांतपणे मूर्ती ठेवल्या। यूपी सरकारने पुतळे हटवण्याचे आदेश दिले, परंतु जिल्हा दंडाधिकारी के नायर यांनी दंगलीच्या भीतीने आणि हिंदूंच्या भावना भडकवण्याच्या भीतीने हा आदेश अंमलात आणण्यास असमर्थता व्यक्त केली। यावेळी तत्कालीन सरकारनं हा वाद लक्षात घेता वादग्रस्त मशिदीला ताळे ठोकले आणि पुढे 1950 साली फैजाबाद दिवाणी न्यायालयामध्ये 2 अर्ज दाखल करण्यात आले। त्यापैकी एकामध्ये श्रीरामांची पूजा करण्याची परवानगी मागितली गेलेली होती, तर दुसऱ्यामध्ये रामाची मूर्ती वादग्रस्त जागेत ठेवण्याची परवानगी मागण्यात आली होती। 1959 मध्ये निर्मोही आखाड्यानं तिसरा अर्ज दाखल केला। त्यानंतर 1961 साली यूपी सुन्नी वक्फ बोर्डाने वादग्रस्त जागेचा ताबा मिळावा आणि पुतळे हटवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला। पुढे या जागेचा वाद आणखी चिघळला आणि 1984 मध्ये विश्व हिंदू परिषदेने विवादित संरचनेच्या जागी मंदिर बांधण्यासाठी एक समिती स्थापन केली। त्यानंतर 1986 साली यूसी पांडे यांच्या याचिकेवर फैजाबाद जिल्हा न्यायाधीश के पांडे यांनी 1 फेब्रुवारी 1986 रोजी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी देऊन संरचनेवरील कुलूप काढून टाकण्याचे आदेश दिले आणि यानंतर 6 डिसेंबर 1992 साली ऐतिहासिक घटना घडली। विश्व हिंदू परिषद, शिवसेना आणि इतर हिंदू संघटनांच्या लाखो कारसेवकांनी बाबरी मशिदीची वादग्रस्त संरचना पाडली आणि या घटनेनंतर देशभरामध्ये जातीय दंगली उसळल्या, ज्यामध्ये 2000हून अधिक लोक मारले गेले। याच घटनेच्या पार्श्वभूमीवर 2002 साली गुजरातमधील गोध्रा येथे हिंदू कार्यकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनला आग लागली आणि ज्यामध्ये 58 लोकांचा मृत्यू झाला। त्यामुळे गुजरातमध्ये झालेल्या दंगलीमध्ये 2000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी पहिल्यांदाच साल 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये विवादित जागा सुन्नी वक्फ बोर्ड, रामलल्ला विराजमान आणि निर्मोही आखाडा यांच्या 3 समान भागांमध्ये विभागण्याचे आदेश दिले। यानंतर 2011 साली सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली। त्यानंतर 2017 साली सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याचे आवाहन केले, मात्र या प्रकरणी तोडगा न निघाल्यानं 8 मार्च 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण लवादाकडे पाठवले आणि यावेळी समितीला 8 आठवड्यांच्या आत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले। पुढे 1 ऑगस्ट 2019 रोजी मध्यस्थी पॅनलने अहवाल सादर केला, मात्र 2 ऑगस्ट रोजी मध्यस्थी पॅनल प्रकरण सोडवण्यात अयशस्वी ठरल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला व 6 ऑगस्ट पासून सर्वोच्च न्यायालयामध्ये अयोध्या प्रकरणाची दररोज सुनावणी सुरू झाली। ही सुनावणी 16 ऑक्टोबर 2019 रोजी पूर्ण झाली, मात्र सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला। सरतेशेवटी 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राम मंदिराच्या बाजूने देत मंदिर उभारणीसाठी 2 एकर 7 गुंठे वादग्रस्त जमीन देत मशिदीसाठी स्वतंत्र 5 एकर जागा देण्याचे आदेश दिले आणि यानंतर 25 मार्च 2020 रोजी जवळपास 28 वर्षांनंतर रामलल्ला मंडपातून निकेल फायबर मंदिरात स्थलांतरित झाले। पुढे 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला।
या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, RSS सरसंघचालक मोहन भागवत, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कृषी मुनी यांच्यासह 175 जणांना निमंत्रण देण्यात आलं होतं। आणि आता अखेर 2024 मध्ये प्रभू श्रीरामांचा अयोध्येतील भव्य मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झालाय। या ऐतिहासिक सोहळ्याविषयी आपलं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा आणि YouTube व फेसबुकवर हा व्हिडिओ आपण पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा।